हा सगळे आले ना माझ्या मैत्रिणी हवा. हो हो सगळे चालू बोल आता कुठं जायचं काय जायचं. तर मी काय म्हणतो म्हणजे एक पार्क आहे आपण तिथं जाऊन तिथं आपण पिकनिक बनवू. तर एक गोकुळ पार्क म्हणून आहे हे मी नाही का इंटरनेट मध्ये सर्च केलं. ते पार्क बहुत बढिया आहे आपला गावच्या जवळच आहे तिथं जाऊन आपण. हो का तर जाऊन मग तिकडे जाऊन. तर तुम्ही सगळे नाही का 7 वाजता रेडी राहा. मिनी व्हॅन नाही का मी बोलून ठेवली. तर उद्या सकाळी 7 वाजता ते मिनी व्हॅन रेडी राहते आपला माझ्या घराजवळच राहते. तिथून आपण बसून सीधा जायचं ठीक आहे. अहो सकाळी सकाळी कसं हो मला तर बहुत कामं राहते ते कामं संपतपर्यंतच मला 8-9 वाजते. लवकर उठून करून घे 8-9 वाजू नको लवकर उठून करून घे उद्या. किती लवकर उठले तरी माझी नातीनला करून मी करून घेऊन किती किती मला तरी 7 नाही होत बापा उशीरच होते. झाले जे बहाणे मी म्हणलो का नाही इले याचच नाही म्हणून बहाणे करत राहते हर एक. तू नाही का माझ्या बारे में बोलूच नको हमेशा टांगड होत राहते माझी गोष्ट. बरं ठीक आहे नाही बोलत जा. अरे बापरे उद्या तुम्ही कसे करून 7 वाजता रेडी राहा फक्त माझी गोष्ट हेच वय सगळेचला सांगतो मी. सगळे ऐकून घ्या. पंचपुला तू नाही का उद्या किती सकाळी उठते का तेवढी सकाळी उठून पुरा कामा करून 7 वाजता माझ्या घराजवळ यान राहते तिथं यायचं तेवढाच. बरं ठीक आहे ठीक आहे. जयश्री मग काय म्हणते छान आहे ना माझा प्लॅन. अगं तू लीडर वय आमचे लीडर तू काही केलं तर करेक्टच करते. उद्या आपण नाही का 7 वाजता निघलं ना आपल्याला नाही का बढिया एन्जॉय करायला भेटते. अगर उशिरा झाला ना तर मग आपण पुरा मिस करतो सगळेच म्हणून नाही का एक दिवशी कसंही करा लवकर कामा करा लवकर उठा ना लवकर जाऊन बढिया एन्जॉय करून एक दिवस आपला लेडीजसाठी बितावून हमेशा घरचे टेन्शन घेत राहायचं बद्दल एक दिवस बढिया फ्री ना आपण जिंदगी जीवन. हो हो खरा म्हणती नुसता खिटी पिटी जिंदगी रोज मराठी जिंदगी मध्ये टेन्शन टेन्शन एक दिवस आपण असा बितलं तर छान वाटते छान मन गमते पुरी टेन्शन फुलणं होते. मग नाही तर काय बायला काय ना काय टेन्शनच राहते. एक दिवस बढिया एन्जॉय करून छानपैकी राहून. हो हो खरं म्हटली तू. मग काय हाल चाल आहे आता तुझ्या मुलीचा जयश्री. काय नाही मी तिला मस्त समजवली. सासू अगर तुला काय म्हणलं तर 2 गोष्ट पड काही नाही त्यांचं कामच वय मनाचा आपण ऐकायचा. हर गोष्टीला आपण मोठा घेतला तर काही आपला संसार नाही होत. तुम्ही अशी सांगितली समजून चालायचा. सून मला तर 2 गोष्टी पडच लागते ना अशी काही सांगितली मी तिला समजून पाठवून दिली. हो 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 काय असं नाही आहे लग्न झाल्यावर एक वेळा तोडाची असं बहुत काही कठीण आहे येते एक बाई एकटी जीवाव म्हणलं तर असं काही नाही का एकटी नाही जीव शकत म्हणून. पर पहिले तर आपण जोडायची कोशिश करायचा तोडाची नाही. हो ताई खरंच म्हणले. पण तिला सासूचा प्रॉब्लेम आहे ना नवऱ्याचं तर काही नाही नवरा छान राहिले ना पुरा जग छान राहिल्यासारखंच. हो खरा म्हणली. आता पाय आपण नाही का किती सासू आपल्यासोबत छान राहील आणि नवरा छान नाही राहील तर आपण काही नाही करू शकत आपण दुःखच राहतो किती म्हणलं तरी दुःखच राहतो. पण नवरा छान राहिला तर अगर सासू बी काय म्हणला कोणी जग काय म्हणला तर आपण नाही का खुश राहतो. नवरा अगर आपली गोष्ट ऐकल आपल्याला समजल तर खरी गोष्ट म्हटली. ठीक आहे मग उद्या भेटूया. हो हो आता जावतो मी पण माझ्या सिरियल सुरू झाला का काय का मग जा लागते मला उशीर होते. हो आता मला समजलं आहे काऊन पिकनिकला नाही येऊ म्हणली का. काऊन बरं पिकनिकला आला तर 1 दिवसाच्या सिरियल जाते ना म्हणून असेल. नाही नाही ना अशी काही गोष्ट नाही असेल असेल सिरियलचेच पागल आहे ना हे. सिरियल नाही राहिलं तर काय खरं नाही असं जसं वाटते का ते जेवणच नाही तशीच करते ते खरंच आहे. हो हो सिरियलच पाहिजे असेल तिले म्हणून पिकनिकला नाही येऊ म्हणे. हो का पंचपुला अशी गोष्ट आहे का. अहो नाही हो बापा काय म्हणता तुम्ही सगळेच म्हणत राहा तुम्ही म्हणा माझा नवरा पण म्हणते माझी नातीन पण म्हणते सगळे म्हणा मला आता काय का मी एक सिरियल पाहतो म्हणा फक्त तेवढंच बाकी काय नाही. एवढी पागल काऊन आहेत ग तू सिरियल साठी तू नाही समजू शकत. चला मग आता मी जाते उशीर झाला. हो हो आपण बी जाऊन चला आता. हो मी पण चालली. बरं ठीक आहे उद्या तर 7 वाजता तुम्ही सगळीच तयारी करून राहा ठीक आहे का. आखरी वॉर्निंग देतो मी पाय. मग नंतर अगर कोणी 7 वाजता मला नाही दिसला तर पाय मग आता खेळच नाही. हो येतो येतो ठीक आहे मग. अजी तुम्ही आले का. येऊन 1 घंटा होत आहे. कुठं फिरत आहे तू. हे नाही का मी विमला ताईच्या घरी गेली होती तर म्हणून उशीर झाला. जास्तच फिरत आहे ना आजकाल. हा मी ड्युटीला जातो तू फिरत राहतेत. अजी असे कोण म्हणता तुम्ही तर का मी बाहेर बी जाऊ नाही शकत का. हो जास्त छूट देईल ना तुला. काय म्हणत नाही होता जास्त फिरत आहे. तुम्ही असे कोण बोलून राहिले का झाला गेली तर मी विमला ताईच्याच तर घरी गेली अजून कुठे गेली ना मी. काऊन गेली कायच्या कामासाठी गेली. हा येता मी येतो ड्युटीतून घरी राहावं जेवण देवावं हे करावं ते करावं म्हणून नाही माहित निसता फिरणं माहित आहे तुला.
आजी तुम्ही तुम्ही येता म्हणून मला माहित आहे, पण तुम्ही घेता आपले ताट वाढून घेता, खाता म्हणून घेतलो मी. आता बोलता बोलता उशीर झाला, मी तिला काही मना बी नाही करू शकत ना, बोलत आहेत तर. तेव्हाचा मी भुका हो. हा, इथे ड्युटी करून येतो ना, तर घरी नाही राहत, जेवण नाही देत मला, काही नाही देत. हा, मी काही खुद घेऊन काय खाऊ? कामही मिस करू, बाहेरचं काम मिस करू, ड्युटी मिस करू, घरचे कामे करू कमी आता. असं तुम्हाला का मी रोज रोज सांगताव का? आज मी नाही होतो तर तुम्ही घेऊन काऊन नाही खाले, भुके कायले राहिले म्हणून म्हणत आहो मी. मी नाही घेऊन खात. जा जा जा, जेवण आता जा. थांबा थांबा, आणते मी. जा लवकर. ही बायाला ना डोक्यावर चढवलं ना जास्तच चढते. असंच दाखवा, सबक शिकवा लागतं हिंडले, मग आपलं पायाचं खाली राहतात. एवढं काऊन रागवतायत? अशी तर कधीच नव्हते ना. एवढं काऊन रागवतायत येईन माझ्यावर? आई, मला तुझी आठवण येत आहे. आणताय का? हो, आणतो आणतो आणतो. घ्या जेवण. ठेव देता ठेव. अशी कधीच नव्हते. आज पहिली वेळा तिल्ले पाला तर मला भीव वाटत आहे. काहून अशी करत आहे ते काय समजत नाही आहे. काय बोलत आहे, एकदमच ओराडून देत आहेत.